महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील एका मुलाच्या नरबळीबद्दल, अंधश्रद्धेबद्दल जो प्रश्न उपस्थित केला तो खूप गंभीर आहे. परंतु हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणं अनावश्यक होतं. यात त्यांनी बरेच तपशील सांगितले, त्याची पण गरज नव्हती. कारण अशा पद्धतीने या फ्लोअरवरून फार चुकीची माहिती समाजाकडे जाते. खडसेंनी हे नाही सांगितलं की त्यांनी कोणता ह्याच्यावर ॲक्शन घेतली, गृह खात्याला कळवलं का, पोलिसांनी काय ॲक्शन घेतली, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे त्यांनी निष्कर्ष काढून ते मोकळे झाले. जर तुम्हाला विधानसभेच्या व्यासपीठावर बोलायचं असेल आणि तुम्हाला स्वतःच निर्णय द्यायचा असेल, तुम्ही स्वतः जज असाल, तर मग हे सांगायची गरज काय? तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि लोकांना सांगून टाका तुम्हाला काय म्हणायचं ते. त्यामुळे एकनाथ खडसेंनी जो विषय काढला तो टोटली अनावश्यक होता, अनटाईमली होता आणि त्याचं संपूर्ण जो ग्रॅव्हिटी आहे, त्याची जी व्याप्ती आहे किंवा त्याचा जो एकंदरीत जो इम्पॅक्ट आहे तो पूर्णपणे फेल गेला. कारण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे विषय येताच कामा नये. लक्षवेधी सूचना किंवा तुम्हाला ऐनवेळचा एखादा प्रश्न एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु अशा पद्धतीने काही घटना घडत असतील तर गृह खात्याने काय केलं, जर ॲक्शन झाली नसेल तर त्याबद्दल पुढे तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात, हा मुद्दा येऊ शकतो. त्यामुळे इट इज अनावश्यक टोटली.